अरे कसली बोरचटलेल्या विचारांची लोक आहेत ही. तिचं एक लग्न मोडलं म्हणून एवढा भाव करायची काय गरज आहे? काय पाप केलंय रे त्या मुलीनं? कृष्णा तू शांत हो. अरे कशी शांत बसू? हे बघ, माझं असं म्हणणं नाहीये की अंतराला बघायला आलेल्या मुलांना तिला पसंतच करावी, पण तुम्हाला ती मुलगी अगोदर पसंत असते आणि तिचं एक लग्न मोडलंय हे कळाल्यावर तुम्हाला ती नकोशी होती. आणि हा दोष कोणाला जातो? त्या मुलीला. हा कसला न्याय आहे रे राया? आता मला तर राहून राहून सारखं असंच वाटतंय की अंतरावर ही येळ माझ्यामुळे आलीये. कृष्णा उगाच काय बी बडबड करू नकोस बघ तू. तुला एकदा सांगितलं ना, ह्या सगळ्यात तुझी काय बी चूक नाही. आणि असं बी आता तू काळजी करायची गरज नाही. मी घेतली ना अंतराच्या लग्नाची जबाबदारी. त्याचीच भीती वाटतेय मला. हे बघ, जबाबदारी घ्यायला माझी ना नाहीये, पण त्याची अगोदर काहीतरी पूर्वतयारी असते ना राया. तुझ्या बघण्यात आहे एखादा मुलगा, किंवा तुला कुणी सांगितलंय का मुलगा बघ म्हणून? आणि त्या मुलानं अंतराचं एक लग्न मोडलंय म्हणून लग्नाला नकार दिला, तर काय करणार आहेस तू? सांग ना. कृष्णा हे सगळं काय मला माहित नाही. मला फक्त एवढंच माहित आहे की अंतराच्या लग्नाची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे आणि ही जबाबदारी मी घेतलीच पाहिजे. राया, अगदी योग्य निर्णय घेतलाय तुम्ही. पण आम्हाला एक सांगा, येत्या 7 दिवसात अंतरासाठी तुम्ही मुलगा कुठे बघणार? काय ठरवलंय तुम्ही? कोणी मुलगा आहे का तुमच्या डोळ्यासमोर? राया, आम्ही तुम्हाला काहीतरी विचारतोय. भाऊ, एक मुलगा आहे, विराज पवार. चांगला शिकलेला आहे, पण फक्त त्याच्याकडे नोकरी नाही. त्याला जर नोकरी दिली ना, तर चांगलं आणि प्रामाणिकपणानं काम करत आणि अंतराला बी सुखी ठेवत. मी बी बघतेच लगीन कसं होतंय. तुमच्या विश्वासातला असेल तर शब्द टाकून बघा. बाकी राहिलं त्याच्या नोकरीचं तर आम्ही बघून घेऊ. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही शब्द दिलाय आणि दिलेल्या शब्दाला तुम्हाला जागावंच लागेल. हो भाऊसाहेब, मी आजच त्या मुलाशी बोलतो. ठेवली. मम्मी काय शोधतेस? अरे चाकू नाही तर दोरी सुट्ट्या. तुला माहित आहे का कुठे ठेवली? दी बरं तेवढी मला जरा. काय कशाला? मम्मी मम्मी असं काय करतेस? मम्मी तुला असं करतो नाही मी. अगं मम्मी, तर अंतराच लग्नाचं कशासाठी घेते तू? मामा बघतील काय करायचं ते. तू नाही गो काय असं करू मम्मी. अगं एकुलती काय आहे माझी मम्मी. तू अगं अयो. तोंड बंद कर. तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? मी कशाला कुणासाठी जीव देईन? मी जीव देणारातली नाही, घेणारी आहे. मग ही दोरी कशासाठी घेतली? धमाका कराय. मम्मी आता दोरीने कुठला धमाका करणार आहेस? हे बघ, एखादं काम जर का सरळ मार्गी होईत नसेल का नाही, तर बॉम्ब फोडायला लागतोय. मम्मी तुझ्याकडे बॉम्ब आहे? अगं मम्मी. अरे बधीर, म्हण हाय तशी म्हण. प्रतीक, कसं होयाचं र तुझं? म्हातार का नाही लय काळजी लागल्या बघ. तू एक काम कर, त्या पेटीत का नाही बदाम ठेवली ती खा. हा, तवर मी आलीच बॉम्ब फोडून येते. मग कुठला बॉम्ब फोडणार काय माहिती. काय चाललंय काय या घरात? कुणीही येतं, माझ्या लग्नाचा निर्णय काय घेतं, माझ्या लग्नाची जबाबदारी काय घेतं? अरे पण मला तरी विचारा, मला लग्न करायचंय की नाही ते. अगं अंतरा, तुझं सगळं पटतंय मला, पण आता तरी आपल्याकडं भाऊसाहेबांनी राहायचं ऐकण्याशिवाय पर्याय नाहीये. मग शोधा पर्याय. मी कुठल्या तरी फटीचर माणसाशी लग्न करून माझ्या आयुष्याची वाट लावून घेणार नाहीये. आज कसं तरी लग्न मोडलं म्हणून वाचलो. उद्या कोणीतरी माझं लग्न मोडलं हे ऐकून पण माझ्याशी लग्न करायला तयार झालं तर काय करणार होत आपण? आणि कोण आहेत ती फटीचर माणसं? काय लायकी आहे त्यांची माझ्याबद्दल काहीही बोलायची?
मी हे असलं काही ऐकून घेणार नाही, आधीच सांगून ठेवते. मला श्रीमंत घरात सून म्हणून जायचंय, पैसा पाहिजे मला. हो, पण हे भाऊसाहेबांना आणि राहायला कोण सांगणार? तुम्ही जाऊन सांगा. माझ्या मनासारखं स्थळ मिळालं नाही तर मी जीव देईन, पण मी लग्न करणार नाही, मी आधीच सांगून ठेवते. अगं अंतरा, हे काय बोलतीयस तू? तुमच्याच्याने काही होणार नाहीये, मीच जाऊन सांगते. धर, फास लावून जीव दे. हे काय करताय वंस? अहो, माझ्या पोरीला काय करायला लावताय तुम्ही? तिची जी इच्छा पूर्ण करत्या, तिला मरायची लय हौस आल्या नव का? मग धर, फास लावून घे. विचार कसला करतेस तर की असं कसं मरू मी? हे काय वय का माझं मरायचं? मी फक्त धमकी देत होते. मग आता फास लाव. श्रीमंत घरात लग्न करायचंय नव का? मग त्यासाठी ही समज करणं लय गरजेचं आहे. गुले, तुला याडबीड लागले का? अगं श्रीमंत घरात लग्न करायला फास लावलं, ती जिद्दी तर राहायला पाहिजे का नाही? मग एक काम कर, जित्ती राशील असा फास लावून घे. गुले, तुझी एखादी गोळी बिळी चुकली का ग? काय बडबडतीयस तू ही? कसं र तुम्ही श्रीमंत होणार आहे? तुम्हाला समजा इसकाटून सांगायला लागते वी. अरे मी म्हणली फास लावून घे म्हणून काय लगेच फास लावून घ्यायचं आहे का? मग नाटक करायचंय नुसतं फास लावून घ्यायचं. म्हणजे मग राया आणि भाऊसाहेब दोघांचं बी धाबदान आणत्याली. आलं का ध्यानात? आलं ध्यानात. धरा मग. कृष्णा, आवर की लवकर. कशासाठी? कशासाठी म्हणजे? कारखान्यावर यायचं नाही का तुला? अरे देवा, तुला सांगायचं विसरले. मी आज कारखान्यात नाही येणार आहे. का? आज जरा घरातलं बघावं म्हणते. घरातलं वातावरण बघतोयस ना राया, त्यात अंतराची मनस्थिती बी ठीक नाहीये. तिला माझी गरज आहे आणि तिला असं एकटं सोडून येणं मला काय बरोबर वाटत नाही. त्यामुळे आज नाही येणार कारखान्यात. अजून बी तुझ्या मनातनं गेलं नाही ना? काय? हेच की तुझ्यामुळं अंतरावर अन्याय झालाय ते. कृष्णा, अगं किती मनाला लावून घेशील? बास झालं. ही मनावरचं ओझं उतरव लवकर. आणि तू नव्हतं तिला सांगितलं लग्नाच्या मंडपातनं निघून जायला? मला तर भीतीच वाटायला लागली आहे बघ. तुला जर असंच वाईट वाटत राहिलं ना तर एक दिवस तूच माझं लग्न अंतराशी लावून देशील. ते शक्यच नाही. तू फक्त माझा आहेस, माझा. आणि पुढच्या 7च काय, कुठल्या बी जन्मात मी तुला कुणाचंच होऊन देणार नाही. तुझी 7 कधीच सोडणार नाही. राहू दे, आत्ताच साथ सोडतेस. साधी कारखान्यात पण येणं झाले माझ्या संग. अरे राया, एकच दिवस येत नाही, ते पण अंतराला माझी गरज आहे म्हणून. लगेच ऐकवायची काही गरज नाहीये. तुझ्या नवऱ्याला बी तुझी गरज आहे, ही विसरू नको म्हणजे झालं. मी काय म्हणतो, मला तुझ्याशिवाय काय करमणारच नाही बघ. मी बी इथंच थांबतो. हा, तर ओट पड्डेशी चल लवकर. तिकडे अगं- तुझी जास्त गरज आहे राया. अगं आता थांबतो की इथं आजचा दिवस. राया, तुला एकदा सांगितलं कळत नाही का? उठ म्हटलं की उठायचं. उठ लवकर, चल लवकर, चल बाहेर हो. तुला माझी गरजच नाही ना? नाहीये. तुझं प्रेमच नाही माझ्यावर. जातो मी. राया आलाय बर का, तुम्ही तयार राहा. मी त्याला घेऊनच येतली. अगं तू काळजीच करू नकोस, तुला माझी ऍक्टिंग माहितीये ना. नंतर काळजी वाटत्या. राया, ए राया, राया. अंतरा, ए अंतरा. राया, 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 राया थांब. राया,
राया काय झालं ग मावशी? अरे आपली आपली अंतरा बघ की काय करायला निघाल्या. तिचं लगीन ठरा ना, त्याच्यामुळे ती जीवाचं बरं वाईट करून घ्यायला लागल्या. काय? राया राया तिला वाचू, नाहीतर ती जीव गमवून बसल. चल लवकर. ए अंतरा, अगं दार उघड ना दार. अंतरा अगं दार उघड ना. अगं ऐक मला ना नाही दार गं. उघडायचंय. मी काय करू जगून? मला मरू द्या. अंतरा, ए अंतरा, अगं असं काय करतेस? मी आता कोणाचं जगणार नाहीये. राया राया अरे बघ की. ए अंतरा, अंतरा दरवाजा उघड. अगं आम्ही सगळे आहे ना तुझ्या सोबत. तू असं काय करू नकोस बघ, ऐक माझं. माझं ठरलंय, मी आता नाही माघार घेणार. मी चालले, मला माफ करा. काय चाललंय? अशी काय करते ही? भाऊसाहेब तुमचं तर ती ऐकते का बघावं. अहो तिनं आपल्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर मी काय करू? भाऊसाहेब आम्ही कुणासाठी जगायचो? अंतरा, दरवाजा उघड. अंतरा, आम्ही तुझ्या लग्नासाठी प्रयत्न करतोय ना, दरवाजा उघड. अंतरा, अगं भाऊसाहेबांचं तरी ऐक की. मला नाही जगायचंय. मी चालले जग सोडून. अंतरा, अगं उघड दरवाजा. अंतरा, ए अंतरा. अंतरा असं करू नकोस. मी बोलते सगळ्यांची, पण असलं काय बी करू नकोस ग. असं काय बी करू नकोस. दरवाजा उघड. राय, तिला दमानं खाली उतरवा. अंतरा, अंतरा, अगं काय चाललंय तुझं? हा, तुला म्हणलं ना मी येत्या 7 दिवसात लग्न लावून देतो म्हणून. मग ह्यो सगळा येडापणा कशासाठी? काय करू मी जगून? मला नाही करायचंय लग्न. तुम्ही सगळे आरामात श्रीमंतीत जगणार आणि माझ्यासाठी कुठलं स्थळ आणलं? ते गरीब दरिद्री मुलाचं. त्यांच्याकडे तर साधी गाडी पण नाहीये. अशा घरातल्या मुलाचं स्थळ आणलं तुम्ही माझ्यासाठी. मी लाडात श्रीमंतीत वाढलेली मुलगी आहे. मला माझ्या स्टेटसचा मुलगा हवाय. मला कुठल्या तरी गरीब घराची सून म्हणून माझं आयुष्य नाही घालवायचंय. मला माझ्या आयुष्याची माती नाही करायची आहे. पण नाही, भाऊसाहेब त्यांची जबाबदारी झटकण्यासाठी माझं कुठल्याही मुलाशी लग्न लावायला निघालेत. एवढीच जर काळजी होती तर त्या दिवशी वाट बघायची होती. म्हणजे तरी मी आता या घरची सून असते. पण नाही, त्यांना माझ्या आयुष्याची वाट लावायची आहे. आणि आता लोकांनी नावं ठेवू नये म्हणून माझं कुठल्याही गरीब घरातल्या मुलाशी लग्न लावून देत आहेत. माझं आयुष्य उद्ध्वस्त करतायत. वाईस तोंड सांभाळून बोल. काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का? अगं अख्खा जिल्हा भाऊसाहेबांना मान देतो आणि त्यांचाच अपमान करतेस वी तू. तुला जर एवढीच हौस असेल ना श्रीमंत घरात लग्न करायची, तर कर माझ्या ऋतिक बरोबर लग्न. हाय तुझी तयारी? माझी तयारी हाय तुला सून करून घ्यायची. बोल, हाय तुझी तयारी?
बोल की आता, हाय का तुझी तयारी? होणार का ह्या घरची सून तू? करशील का माझ्या ऋतिक बरोबर लग्न? आणि तुझा जर नकार असेल ना, तर भाऊसाहेब ज्या पोराशी लगीन कर म्हणतील का नाही, त्या पोराशी तुला लगीन करायला लागल. पण परत उलटून भाऊसाहेबांनी बोललीच का नाही, तर याद राख. बोल की आता, का आता काय दात खेळी बसली काय तुझी? बोल, हाय तुझी तयारी? हो, माझी तयारी आहे ऋतिकशी लग्न करायची. हे बघा, विदा त्यांच्या घरातलं लग्न आहे. अहो नाही हो, भाऊसाहेबांना मी सोडून दुसरा कुठला बी मुलगा आणि मुलगी नाही. मी लाडा श्रीमंतीत वाढलेली मुलगी आहे. मला माझ्या स्टेटसचा मुलगा हवाय. मला कुठल्या तरी गरीब घराची सून म्हणून माझं आयुष्य नाही घालवायचं आहे. मला माझ्या आयुष्याची माती नाही करायची आहे. तर कर माझ्या ऋतिक बरोबर लग्न. हाय तुझी तयारी? हो, माझी तयारी आहे ऋतिकशी लग्न करायची. माझ्या मावस भावाचं लग्न आहे आणि त्याची जबाबदारी आम्ही घेतली. त्यामुळे मंडप आणि डेकोरेशन मध्ये कसलीच कमी नाही पडली पाहिजे. अहो हो, पैशाची अजिबात काळजी करू नका तुम्ही, पण काम वेळेवर आणि व्यवस्थित झालं पाहिजे. हा ठीक आहे, ठेवतो. कृष्णा, कसला विचार करतेस? अंतराच्याच लग्नाचा विचार करते. अगं त्यात काय विचार करायचा आहे? ठरलं की तिचं लग्न, आणि त्यात तिने स्वतःहून होकार दिलाय म्हटलं काळजीच मिटली बघ. असं कसं काळजी नाही म्हणतोयस राया? अरे तिनं होकार दिलाय म्हणून मला जास्तच काळजी वाटायला लागली. म्हणजे मला नाही कळालं. अरे बघ की, अंतरा एवढी शिकलेली आहे, एवढी सुंदर आहे. तिनं ठरवलं तर ती स्वतःच्या पायावर उभी बी राहू शकते, एक उत्तम आयुष्य जगू शकते. बघ तरी पण तिने ऋतिकला होकार कसा काय दिला? मला काही कळनाच झालंय. मला बी कळलं नाही बघ, पण असेल तिचं काहीतरी कारण. आणि ऋतिक नात्यातला आहे, घरातला आहे, तिला वाटलं असेल तो सुखात ठेवल. अरे हो, पण तिला श्रीमंत घरातलं सून व्हायचं होतं ना, पैसेवाल्या नवऱ्याशी लग्न करायचं होतं अशी तीच म्हणली होती. पण ऋतिककडे तर नोकरी पण नाहीये, आणि असं बघायला गेलं तर त्याचं स्वतःचं म्हणावं असं काहीच नाहीये राया. पण तरी पण अंतराने होकार का दिला असेल? मला नाही माहिती तिने असं का केलंय, पण तिला अनोळखी माणसासोबत लग्न करायला भीती वाटत असेल म्हणून ती ऋतिकला हो म्हणली असेल. पण सगळ्यात महत्वाचं आहे की तिचं लग्न ठरल्यामुळे भाऊसाहेबांच्या मनावरचं ओझं कमी झालं, आणि त्याचाच मला सगळ्यात जास्त आनंद आहे. ते आहे, पण कृष्णा नको या सगळ्याचा विचार करूस. अंतर आणि गुली मावशी बघतील ना. बर चल, मला लय कामं बाकी आहे ती. नक्की काय कारण असेल अंतराने या लग्नाला होकार देण्याचं?